क्या बात आहे, 100 कॅच इथे मात्र पकडला गेला. कमालीचा या ठिकाणी मात्र केतनने हा झेल टिपला आणि पहिला चेंडूवरती विकेटची प्राप्ती. फलंदाज प्रणव शून्यावरती बाद. एक पाट मांडा संघर्ष खेळाडूची राहिले कोणाकडे असेल तर आपण लगेच जमा करून द्या. सिल्वर नक्कीच ब्रँडची ती बाट आहे आणि त्या कव्हरवरती देखील सिल्वर नाव आहे. कोणाला दिसले असेल किंवा कोणाकडे असेल तर आपण लगेचच जमा करा प्लीज, कारण की नेक्स्ट इनिंगमध्ये त्यांना माश करायचे. येस सिल्वो आणि हीच बाट आहे. आपण जमा करा खेळाडू कक्षामध्ये. येस त्याला पैसे द्या नंतर 500 रुपये. नवीन बॅटर बऱ्याचशा आतमध्ये आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. दाजू आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर पहिला चेंडूवरती विकेट आली. राजूला पण पाहतोय. नवीन बॅटर बऱ्याचशा आतमध्ये 4 षटकांची माश आणि त्या अनुषंगाने मागील माश आलिमगड संघाने अप्रतिमरित्या जिंकली होती. दुसऱ्या बाजूला भूमी इलेला मांडा संघ आपण पाहतोय, ज्या संघाने अशा दिवसातील आणि या स्पर्धेतील उच्चांक गाठला होता. कमालीची फटकेबाजी केली होती. दोन्ही बॅटर सलामीचे आपण पाहिले होते आणि आता मात्र खेळ देखील तितकाच चांगला पाहायला मिळेल. इथे मात्र अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र जयेश राजे सज्ज असतील मिडॉनला आणि तत्पूर्वी हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. जशी गोलंदाजी होते तसंच क्षेत्ररक्षणाचं जाळं विणलं गेलं मधाच्या आतमध्ये. सुरुवात दमदार राहिली. टॉस जिंकला प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं मांडा संघानं. मिस टायमिंग आहे, परंतु थोडेसे क्षेत्ररक्षक दूर होते आणि डायरेक्ट हिटची देखील संधी होती, परंतु या ठिकाणी मात्र यष्ट्यांवरती चेंडू लागत नाहीये. तत्पूर्वी एक चिकी सिंगल धाव फलकावरती जोडली जाईल. एका धाबेच्या मधीनं धावसंख्येचा श्री गणेश खेळला जातोय. 4 षटकांची ही माच आजच्या दिवसातील ही अंतिम माच जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या एका समसमात्या ट्रॉफीचा हकदार बनेल आणि खऱ्या अर्थानं चांगला खेळ देखील साकारावा लागेल. इथे मात्र पुन्हा मिस्टामिक स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक संकेत होते त्यांच्या अवाक्याच्या दूर आणि चेंडू अंतिम मोमेंटला अडवला जातो. फेकी करतील तत्पूर्वी धावा धावफलकावरती जोडल्या जातील. त्या म्हणजे तब्बल 3 धावा. तीन धावा धावफलकावरती जोडल्या जातात आणि धावसंख्या धावफलकावरती 4 चेंडू आणि 4 धावा धावफलकावरती. विकेट्स देखील एक संपादित केल्या. आज गोलंदाज मेहुल विश्वकर्मा शिंटूला आपण पाहतोय. व्यावसायिक क्रिकेट नेहमीच त्याच्या माध्यमातून खेळला जातो. इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो आडवा पाटणे आणि इथे मात्र धावाची संधी, परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये मेहुल विश्वकर्मा शिंटूला. नक्कीच व्यावसायिक क्रिकेटमध्ये फार मोठं नाव आहे. एअर इंडियाची जी स्पर्धा झाली होती मुंबईला त्याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी राहिला होता मेहुल विश्वकर्मा. फ्लाईटची तिकीट देखील त्याला आज मॅन ऑफ द सिरीज म्हणून मिळाले आणि येणाऱ्या काळामध्ये तो देखील फ्लाय होईल यात मात्र शंका नाही, परंतु आता मात्र फ्लाय होतो मधाच्या आतमध्ये. क्या बात आहे. तेच तर चेंडू होता, खोलवर टप्पाचा चेंडू. ज्ञानेश्वर होते आणि तत्पूर्वी एक धाव धावफलकावरती जोडली जाते. अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होते. आफ्टर दी फर्स्ट ओव्हर धावसंख्या धावफलकावरती 6 धावा 1 गडाच्या मोबदल्यामध्ये आलिमगड.
राजूला आपण पाहतोय. हो ते सरळ चेंडू इथे मात्र फहीम इद्रिसीचा आणि इथे मात्र ही एक सिंगल धावफलकावरती जोडली जात आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या 6 आणि आता मात्र इरादे स्पष्ट केलेत फहीम इद्रिसीने. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी तो देखील करतोय आणि नक्कीच जगन्नाथ पाटील यांनी बनवलेला संघ, त्यांनी उभारलेला हा संघ आपण पाहतोय. हो फ्लिक ऑन द रिस्क, फ्लिक केलाय चेंडूला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक असतील सज्ज आणि इथे मात्र फेकी देखील ॲक्युरेट होती, परंतु 2 धावा रोखू शकले नाही आहेत. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. भूमी 11 मांडा संघ आपण पाहतोय. मोठमोठ्या स्पर्धा असतील. ठाणे जिल्हा प्रीमियर लीग TDPL सीझन 4चा चॅम्पियन संघ ठरला होता यंदाच्या हंगामामध्ये आणि त्यामध्ये आपण पाहिलं नक्कीच चिंटू देखील होते, त्याचबरोबर फहीम देखील होते आणि त्याचबरोबर अभय जयस्वाल देखील होते. अशोक दिंडा आज नाही आहेत कारण की आज त्यांचा वाढदिवस आहे. थोडीशी वेगळी मेजवानी त्यांची असेल, परंतु चांगला खेळ ते देखील नेहमीच करतात. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं जगन्नाथ पाटील यांनी चांगली गोलंदाजी केली होती, मॅन ऑफ द मॅच देखील ठरले होते, परंतु पायाला क्रॅम्प आला आणि आता मात्र डगआउटमध्ये बसलेत. काही हरकत नाही. फहीम इद्रिसी आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय. ओ लेन खेचले आणि याच्यावरती मिस्टामिक स्ट्रोक होता. धावबाची संधी आणि इथे मात्र ती मिस केली आहे. धाव घेण्याचा प्रयत्न देखील होत नव्हता, परंतु एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजेच 10 धावा. 4 चेंडू आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजेच 10. चांगला खेळ आतापर्यंत राहिला दोन्ही संघांच्या वतीनं. 4 षटकांची मॅच आपण पाहिली तर आयोजकांनी ठेवली, कारण की इथून मात्र चांगला खेळ पाहायला मिळेल. इथे मात्र हा चेंडू उडवलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक अभय जयस्वाल आले, परंतु इथे मात्र झेल देखील सुटतोय आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 2 धाव्यांच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 12 रन्स ऑन दी बोर्ड. 12 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडूचा खेळ आता मात्र शिल्लक असेल असं वाटलं होतं की झेल घेतील अभय जयस्वाल. पोहोचले देखील होते चेंडूच्या मिनिटपर्यंत, परंतु अंतिम मोमेंटला चेंडू हातातून निसटला आणि हा झेल ड्रॉप देखील झाला, परंतु 2 धावा धावफलकावरती जोडला. प्रणयला इथे मात्र जीवनदान दिलं जातं आणि आता मात्र अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक या षटकातील आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल फहीम इद्रिसी. ओ फटका दमदार आहे. स्लॉटमध्ये चेंडू आणि त्याला पाठवून दिलाय पार्किंग प्लॉटमध्ये. सीमारेषा पार लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. धमाकेदार षटकार. दोन षटकांचा खेळ समाप्त आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 18 धावा. आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती पुनश्च संकेत भोईरला आपण पाहतोय. स्ट्राईक खेळला ॲज अ बॅटर राजू, नॉन स्ट्राईक खेळला ॲज अ बॅटर प्रणय. प्रणयचा झेल जरूर सुटला आणि एक षटकार देखील आला. हो इथे ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. आता मात्र चांगली धावसंख्या बिल्डअप करत असताना आलिमगड संघाला आपण पाहतोय.
हो, आडवा बॅटने ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु इथे मात्र येईल सिंगल. एक धाव फलकावरती जोडली जाईल. धावसंख्या एका धावेच्या मतीनं 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. 20 धावा धावफलकावरती जोडला जातात आणि अजूनही जर 2 षटकामध्ये 20 धावा झाल्या तर नक्कीच 40चा एक फायटिंग स्कोअर क्रिएट केला जाईल. यात मात्र शंका नाही, परंतु कशा पद्धतीने या ठिकाणी मात्र फटकेबाजी होईल त्याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल. चांगला खेळ अशा एकंदरीत दिवसामध्ये राहिला आहे दोन्ही संघांच्या माध्यमातून. आतापर्यंत चांगली फटकेबाजी देखील राहिल्या. स्ट्राईक हँडला असं बॅटर आता मात्र प्रणयला आपण पाहतोय. अजूनही या षटकातील 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. संकेत ऑन दी मार्क. हो, चांगला चेंडू होता, यॉर्कर लाईन चेंडू. धावाची संधी निर्माण झाली होती, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक चिक्की सिंगल धाव फलकावरती जोडली जाईल आणि एका धावेच्या मदीनं धावसंख्या धाव फलकावरती 21 धावा धाव फलकावरती. संकेत भोईर आणि त्याच्या अगेन्स्ट आता मात्र ॲज अ बॅटर राजूला आपण पाहतो. इथे मात्र पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय मधाच्या आतमध्ये आणि धावाच्या स्वरूपाने फलंदाज होईल बाद. राजू बॅक टू द पविलियन. संकेत भोईर धावसंख्या धावफलकावरती 21 धावा आहेत. आजच्या दिवसातील ही अंतिम लढत आपण पाहतोय. क्वालिफायचे मॅच जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेतील एका ट्रॉफीचा हकदार बनेल. आणि इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. आडवा बॅटने ऑन साइडला. पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल. इट्स अ माइटी ह्यूज मॅक्झिमम बिग हिट षटकार. पाहायला मिळाला भावेशने आल्या आल्या इथे मात्र षटकार खिचला. भावेश नव्हते कारण की प्रणय होते, कारण की स्ट्राईक त्याने घेतली होती. पंचांचा हा वाईटचा इशारा येतोय. आज झेल सुटली होती प्रणयशी देखील आणि तदनंतर मात्र 2 षटकार त्याच्या बॅटमधून देखील आलेत. हो, क्या बात आहे. तेच तारा चेंडू होता. नौशाद त्या ठिकाणी मात्र होते, परंतु त्यांच्या अव्वाक्याच्या दूर अरमान होते आणि नक्कीच नौशादचा हा बॅकअप येतोय. तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. धावसंख्या धावफलकावरती 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. आता मात्र फायटिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हा चेंडू देखील असेल ऑफस्टिकच्या बाहेर. वाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. आता धावसंख्या मात्र बिल्डअप होत असताना मधाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये चिंटू विश्वकर्माने फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. एक विकेट देखील घेतली होती, परंतु प्रशंसा करावी लागेल प्रणयशी. 8 चेंडूमध्ये 22 धावा बनवल्यात. जशी झेल सुटली तशा धावा त्याने धावफलकावरती जोडल्यात. हो, आणखी एक इथे मात्र लो फुलटॉस चेंडू पाहायला मिळतो. डीपमध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. अभय जयस्वार फेकी देखील ॲक्युरेट आहे, परंतु इथे या 2 धावा कंप्लीट आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 33.
33 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आलिमगड. षटकामध्ये आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज केतन भाकरे वेगळी रणनीती असेल मी तर म्हणेन, कारण की बहुतांश वेळा आपण केतनला आज स्ट्रायकर म्हणून बॅटर मधाशातमध्ये पाहत असतो. परंतु संकेतच्या नंतर आता मात्र केतन आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला चेंडू फुलटॉस होता, इथे मात्र एकच घेतली जाते, कारण की आता मात्र स्ट्राईक असेल प्रणयकडे. ज्याच्या पाठमधून आपण पाहिला तर 24 धावा आतापर्यंत बनल्यात. फटका दमदार आहे, डीपमध्ये क्षेत्ररक्षक असतील आणि तत्पूर्वी इथे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला. क्या बात आहे. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू मधाच्या आतमध्ये 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. प्रणय आतापर्यंत चांगली कामगिरी करतो. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 37 धावा. हो, हा चेंडू सोडून दिला लेग स्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. जेवढा धावा कमी द्याल तेवढा चेसिंग करताना थोडंसं सोपं भरेल, परंतु गोलंदाजी देखील दमदार आहे आलिमगड संघाची. आणि इथून मात्र 38 आता मात्र 38 धावा धावफलकावरती. हो, कमालीची गोलंदाजी. अपील देखील झाली होती, परंतु पंचांनी अपील फेटाळून लावल्या. आणि तत्पूर्वी लेग वायचा इशारा. पंच कृष्णा केणे सरांची मी प्रशंसा करेन, कारण की आज ते पंच स्क्वेअरलेगचे पंच ज्या दिशेला उभे आहेत ना, मी प्रशंसा करेन. कारण की काल जर पंच या दिशेला उभे असते तर नक्कीच थोडासा घोळमेल झाला नसता. यासाठी नक्कीच ऑफिशियल पंच असणं गरजेचं आहे. आणि इथे मात्र फटका दमदार आहे. क्या बात आहे. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्सिमम बिग हिट षटकार. षटकार आलाय आणि आता मात्र धावसंख्या धावफलकावरती वेगावरती स्वार होत असताना 45 धावा. आणि आता मात्र अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. दोन्ही तितक्याच ताकदीचे संघ आहेत आणि त्या अनुषंगाने इथून मात्र चांगली फाईट पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये फहीमने 12 धावा खर्च केल्या, तिसऱ्या षटकामध्ये संकेतने 16 धावा खर्च केल्या आणि आता मात्र या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात गोलंदाज केतन भाकरेने. आणि अंतिम 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हो, फुलटॉस आहे. पुनश्च फुलटॉस चेंडू, त्याच्यावरती मोठा प्रहार पाहायला मिळतो आणि डीपमध्ये क्षेत्ररक्षकाने केली चुकी. चुकीला माफी नाहीये. चेंडू फरार, सीमारेषा पार. हा देईल धणधणीत खणखणीत चौकार. आता मात्र हा अंतिम चेंडू असेल या षटकातील. हो, आता मात्र तेच तरा चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला गेला. एक धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय. बॅटर सेफ
अंतिम चेंडूवरती आले सिंगल आणि या सिंगलच्या स्वरूपाने धावसंख्या धावफलकावरती 50 धावा, 51 धाब्यांची आवश्यकता विजयासाठी. ॲक्शन रिप्लाय आपण पाहू शकता आमच्या टीव्ही स्क्रीनवरती. यष्ट्यांवरती लावायचा होता चेंडू, हातात धरून थोडासा वर नेला, नंतर मात्र यष्ट्यांवरती आदळला आणि एक सिंगल धावफलकावरती जोडली आणि 50 धावा आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. जिंकण्याचं समीकरण 51 धावा बनवायच्यात. आणखी मी तर म्हणेन की पार्टनरशिप बिल्डअप केली प्रणयने, ज्याचा झेल आपण पाहिला तर अवघ्या 3 धावांवरती असताना सोडला होता. तदनंतर मात्र त्याने तब्बल कमालीची गोलंदाजी केली आणि आता मात्र जिंकण्यासाठी 51 धाब्यांची आवश्यकता असेल. यस, ओ टू डीजे. चला पण मॅचला सुरुवात करायची आहे. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या होत्या 6, दुसऱ्या षटकामध्ये 12, तिसऱ्या षटकामध्ये 16 आणि अंतिम षटकामध्ये देखील 16 धावा बनल्या. एक्कावन्न धावा आता मात्र बनवायच्या जिंकण्यासाठी. मॅचला सुरुवात होते. सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं पुनश्च आम्ही करतोय आंबिवलीकर चषकाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आणि अशा दिवसातील ही अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळेल. भूमी 11 मांडा त्यांच्या अगेन्स्ट आलिमगड. मॅचला होते सुरुवात आणि गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाज आता मात्र पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रणवला आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आणि आता मात्र स्ट्राईक हँडला ॲज अ बॅटर मागील मागचा हिरो अभय जयस्वाल आणि त्याचबरोबरीनं या ठिकाणी मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. प्रणव ऑन दी मार्क, लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. हो, पहिला चेंडू या ठिकाणी मात्र चांगल्या पद्धतीने हाताळला होता.
इथे मात्र धाव घेतली जात नाहीये. हा डॉट चेंडू आणि डॉट चेंडूने होते सुरुवात. 51 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी भूमी 11 मांडा या संघाला. त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय अलिमगड संघ. बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलाय. मिस्टामिक स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि विकेट्स क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज होतोय बाद. भूमी 11 मांडा या संघाची रन मशीन अभय जयस्वार बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर चिंटू. ओ चिंटू साठी हा अत्यंत सुरेख फटका पाहायला मिळतो. परंतु क्या बात आहे. चेंडूच्या मिरिट पर्यंत पोहोचले देखील होते आणि ही जर झेल झाली असती तर नक्कीच थोडासा बाग फुटला असता भूमी 11 मांडा संघ. कारण की व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील चिंटू विश्वकर्माला आपण पाहत असतो. इनफिल्डच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न झाला होता. शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक भरधाव वेगाने आले होते आणि शेवटच्या अंतिम मोमेंटला हा झेल ड्रॉप होतोय. जीवनदान जसं मागील इनिंगमध्ये प्रणयला जीवनदान मिळालं होतं तसा जीवनदान चिंटू विश्वकर्माला. हो बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलाय. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता आणि पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. सुरुवात इथे मात्र संत आणि शांत पाहायला मिळत. जशी सुरुवात झाली होती अलिमगड संघाशी पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या. 1 विकेट्स देखील आली होती आणि इथे देखील तशीच सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा आणि 1 विकेट्स देखील आल्या. अंतिम 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रणवला आपण पाहतोय. आतापर्यंत दमदार कामगिरी त्याची देखील राहिल्या. व्हेरिएशन सातत्यानं या मॅचमध्ये करतोय गोलंदाजीच्या जोरावरती. ओ फटका दमदार आणि त्या जाळ्यामध्ये अडकवलाय. जे जाळं विणलं होतं क्षेत्ररक्षणाचं त्याच्यामध्ये अडकवलं जात आहे फलंदाज चिंटू विश्वकर्माला आणि तो होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. थँक्यू. एका पाठोपाठ विकेट जातात परंतु खोलवरती फटकेबाजी करणारे बॅटर्स आहेत. जो फलंदाज येतो त्यांनी ओपनिंग नेहमीच केली. आता मात्र केतन बागरे येतोय आज ओपनर हा देखील ओळखला जातो. तदनंतर मिडल ऑर्डरमध्ये जयेश राजे असेल, नौशाद असेल, कबा असेल. त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच ॲज अ बॅटर फाहीम इद्रिसी असेल. हो इथे मात्र चांगला फटका आणि इथे चांगला क्विक बाकअप पाहायला मिळतो. अंतिम चेंडू आलाय डॉट आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये भूमी 11 मांडा.
तसं पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 2 आपल्याला पाहायला मिळतात आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज भावेश रवीसाठी भावेशचा चेंडू. इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय परंतु क्षेत्ररक्षण देखील तितकंच जमदार राहिल्या. आज आलिमगड संघ देखील तितक्याच ताकदीनं उतरला मधाशातमध्ये. नशिबाची साथ देखील त्यांना प्राप्त झाली. मागील मॅचमध्ये 12 धावा बडवायच्या होत्या आणि आज देखील ही दुखापत. या दुखापती सातत्याने होत आहेत. कुमार दादा उद्या आपल्या पोरप्या देवाला आपण नारळ जरूर फोडावा आमची देखील विनंती असेल, कारण की काल आम्हाला देखील क्रॅम्प आला. अजूनही पाय सुजला. आमचे जगन्नाना असतील त्यांना सकाळी क्रॅम्प आला आणि आता देखील आतमध्ये काय हरकत नाही. थोडंसं शरीराला जपून आपण देखील खेळायचं आहे.
चला माश ऑन होते. सन्मान्य सागर रमेशजी पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 3 धाबा फलकावरती 2 गडी आतापर्यंत बाद झालेत. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज भावेश पुनश्च सज्ज होईल आफ्टर द इंजरी. पाहूया कशी गोलंदाजी करेल. समोर आज बॅटर केतन आहे. धाबांचा आलेख वाढवावा लागेल मधाच्या आतमध्ये भूमी 11 मांडा संघाला. ओ फटका दमदार आहे. उंची जास्त लांबी इथे मात्र गाठणार नाहीये परंतु झेल ड्रॉप होतोय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच. आणि तत्पूर्वी ही कॅच सुटली की मॅच सोडले कारण की केतनकडे क्षमता मोठी फटके मारण्याची. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावरती. 4 धाबा धाव फलकावरती. रवी आता मात्र स्ट्राईक एंडला. आज बॅटर सज्ज असेल. हो रवीसाठी हा देखील मिस्टामिक स्ट्रोक आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक. आता मात्र होणार नाहीये चुकी. रवीच्या खेळीचा अंत. रवी बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये जयेश राजे कबाळा आपण पाहतोय. 3 चेंडू आता मात्र भावेशने देखील अचूक टप्प्यावरती आलेल्या. धावसंख्या धावफलकावरती 4 आहे. जिंकण्याचं समीकरण 51 धावांचा. परंतु सुरुवात थोडीशी शांत आणि संत झाले मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलांचा खेळ अजूनही शिल्लक. विकेट ट्रिकसाठी प्रसादजी भोईर साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज होतो. आणि इथे मात्र पहिली विकेट्स तर आली होती. दुसरी विकेट्स देखील आली असती परंतु प्रसादजी भोईर साहेबांकडून 3 विकेट्सच्या ट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल अलीमगड संघासाठी. अंतिम 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. कॅश प्राइज ऑन असेल प्रसाद भोईर साहेबांच्या माध्यमातून विकेट साठी अलीमगड संघाला. परंतु इथे मात्र अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हो चांगला तेज तरा चेंडू होता. आणि तत्पूर्वी इथे मात्र पाहायला मिळेल मिसफिल्ड आणि नजरअटी दुर्घटना घटी. जयेश राजे या गोष्टीसाठी जाणले जातात. कधी पलटवार करू शकेल. आणि आता मात्र 2 धावा 3 षटकार आणि 3 विकेट जर कुणी कुठल्याही संघाच्या बॅटर्सने अथवा बॉलरने घेतले तर प्रसादजी भोईर साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. हो इथे मात्र फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. आणि इथे मात्र आणखी एक विकेटची प्राप्ती. रलंगळत धडंगळत गोलंदाजी समाप्त केल्या. आणि इथे मात्र फलंदाज होते बाद. केतन बॅक टू द पॅव्हिलियन.
44 धाब्यांची आवश्यकता असेल. 22ची सरासरी आता मात्र गाठावी लागेल. भूमी 11 मांडा संघ थोडासा बाकफुटला राहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज हर्ष ज्याने नक्कीच स्वतःच्या नावावरती या संघाला या मॅचमध्ये आणून ठेवलं, या सामन्यामध्ये जिवंत ठेवलं. बाक टू बाक 2 षटकार त्याच्या बाट म्हणून आले होते मागील मॅचमध्ये. त्यानंतर मात्र या संघाने मागे वळून पाहिलं नाही आहे. फटकेबाजी दमदार राहिली आहे, गोलंदाजी देखील दमदार राहिली आहे, परंतु पलटवार करावा लागेल भूमी 11 मांडा संघाला. हो, हा दमदार चेंडू पाहायला मिळतोय, परंतु यष्टीरक्षकाने हा चेंडू सोडलाय आणि तत्पूर्वी 22च्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल. जे लाईव्ह प्रेक्षक आमच्या आलिमगडचे त्यांना आम्ही पुन्हा सूचना देतो की शेवटच्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या, कारण की आमचे जे ऑफिशियल स्कोरर आहेत त्यांनी एक एक्स्ट्रा धाव ऍड केली होती वाईटच्या स्वरूपाने. इथे मात्र चांगला दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आणि तत्पूर्वी सिंगलच मिळेल. अतिशय सुरेख गोलंदाजी सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल फक्त आणि फक्त 9 धावा. धावफलकावरती. हो, मिस्टामिंग आहे. पुनश्चा झेलची संधी असेल. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. आणखी एक विकेट मधाच्या आतमध्ये. जयेश राजे बॅक टू द पवेलियन. बाटर मधाच्या आतमध्ये फहीम इद्रसी, परंतु आता मात्र धावांचा आलेख वाढवणं गरजेचा. चांगली सुरुवात राहिली आतापर्यंत आलिमगड संघाच्या माध्यमातून. ओ, फटका दमदारा. आल्या आल्या चाबूक स्ट्रोक पाहायला मिळतोय. फहीम इद्रसीच्या बॅट मधून चाबूक स्ट्रोक षटकार. हा षटकार आला. षटकारानं धावसंख्या धावफलकावरती 15. अजूनही जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 8 चेंडूमध्ये 36 धाब्यांची आवश्यकता. फहीम इद्रसीने इथे मात्र कमबॅक करून दिला. 8 मध्ये बनवायच्यात अजूनही 36. हो, आणखी एक तेज तरा स्ट्रोक पाहायला मिळतो. गॅप शॉट सिलेक्शन. डीप मधून क्षेत्ररक्षक भरधाव वेगाने येतात, परंतु इथे मात्र एकच धाव धावफलकावरती घेतली जाईल. सुरुवातीच्या गोलंदाजीपासून असणं गरजेचं होतं, कारण की पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा आल्या, फक्त 7च धावा आल्या होत्या 12 चेंडूमध्ये. आणि त्याच्या अनुषंगाने कुठेतरी बाकफुटला पाहायला मिळाला भूमी 11 मांडा संघाने. आता मात्र या षटकातील अंतिम चेंडू फुलटॉस चेंडू आहे, त्याच्यावरती इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत आणि अंतिम मोमेंटला इथे मात्र पाहावं लागेल. चेंडूला गॅदर केलाय आणि तत्पूर्वी धावा मिळतील 2. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धाव्यांची आवश्यकता आहे. 33 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. चांगला खेळ आता मध्ये पाहायला मिळतोय आपल्या. नक्कीच या मॅचच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी देखील केली होती या स्पर्धेमध्ये. विचार केला तर चांगला खेळ देखील राहिला आहे.
आतापर्यंत सहा चेंडू जिंकण्यासाठी 33 धावा अजूनही बनवायच्यात. 5 षटकार मारावे लागतील. हा कारनामा होईल का? फहीम इद्रिसीच्या बॅटमधून एक षटकार जरूर आलाय, परंतु आता मात्र अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अमितला आपण पाहतोय. अमित अंतिम षटकामध्ये 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावा बनवायच्यात. ओ दांडी दांडी गोल. युमी साय डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय विकेटची प्राप्ती. फहीम इद्रिसी होतोय बाद. पाच चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र 33 धावांची अजून आवश्यकता. 5 चेंडू जिंकण्यासाठी 33 आवश्यकता. फटका दमदार आणि त्याच्यावरती आणखी एक विकेटची प्राप्ती. सत्यम सिंग देखील होतोय बाद. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये अमन दाखल होतोय 9व्या क्रमांकावरती. हो इथे मात्र पुनश्च अपील झाली होती, परंतु डायरेक्ट हिटची देखील संधी आणि लेगबायच्या स्वरूपाने या धावफलकावरती जोडल्या जातात. तीन चेंडू आणि 32 धावा बनवायच्या. आता मात्र हे मागणं समीकरणाने औपचारिकता उरलं मॅचमध्ये असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल केल्या आलिमगड संघाने. आज होडका आणला असता तर इथून तुम्ही गेले असता नदीतून, कारण की आपण विचार केला तर अंतिम टोक काळू नदीचं आलिमगड आहे आणि त्या भरक्याने नक्कीच आपण आपलं गाव देखील गाठलं असतं. मासेमारी करत देखील गेले असते, कारण की आलिमगड संघ म्हटलं तर मासेमारीसाठी जाणला जातो आणि आजपर्यंत त्यांनी चांगला खेळ एकंदरीत आजच्या दिवसामध्ये केला. 32 धावा अजूनही बनवायच्या. चेंडू शिल्लक आहे 2. हो चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आणि आता मात्र विजयाच्या एक पाऊल पाठीमागे आलिमगड संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका चेंडूचा आता मात्र खेळ शिल्लक आहे. आणि इथे मात्र कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. अंतिम चेंडूवरती आले विकेट्स आणि सामना जिंकला आलिमगड संघानं. आलिमगड संघाचं खूप खूप अभिनंदन. आणि आजच्या दिवसातील क्वालिफायचा संघ ठरलाय आलिमगड संघ. हार्ड लक टफ लक. भूमी 11